2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 7 किलो गांजा जप्त. सांगली एलसीबीची कारवाई. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कडेगाव ते कडेपूर महामार्गावर राजवीर मंगल कार्यालयाजवळ रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार तयार गांजा विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा लावला असता 2 इसम मोटरसायकलवरून येऊन थांबले होते. पथकाने त्यांना ओळखले व त्यांना ताब्यात घेतले असता ते विजय शिवाजी पवार वय वर्ष 28 व अमीर युनुस मुल्ला वय वर्ष 32 दोघेही राहणार कडेगाव जिल्हा सांगली या दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता विजय पवार याच्याकडे असणाऱ्या सॅकमध्ये 7 किलो 97 ग्रॅम तयार गांजा मिळून आला. याबाबत विचारणा केली असता त्याच्या सोबत असणाऱ्या अमीर मुल्ला याने अक्षय मदने राहणार म्हसवड जिल्हा सातारा याच्याकडून जादा दराने विकण्यास आणल्याचे सांगितले. या 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 7 किलो 97 ग्रॅम वजनाचा 2,13,210 रुपये किमतीचा गांजा, 50,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल असा 2,63,210 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संजीव झाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, मच्छिंद्र बर्डे, अरुण पाटील, उदयसिंग माळी, संदीप गुरव व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे मंकाळ.